नमस्कार बंधू भगिनींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जे कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत खूप महत्त्वाचा अपडेट असणार आहे. मागील 2 महिन्यापासून जे जे लाडकी बहीणची जी रक्कम आहे 1500 जी रक्कम आहे ती मागील 2 महिन्यापासून पडलेली नाही आहे. तर त्या संदर्भात अपडेट आहे. तर कधी पडणार काय नाही, ह्या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे सगळे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटत असतील. आणि बेल आयकन बटन पण दाबून ठेवा, ते अपडेट तुम्हाला भेटून जातील. व्हिडिओ टाकल्यानंतरच तुम्हाला येतात. पहा, 2 तारखेचा हा अपडेट आहे. पहा, मागे 29 तारखेला एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी या सर्वांची चर्चा झालेली आहे. पहा, जे अंगणवाडी लाडकी बहीण योजनेचं याच्या मागील 29 तारखेला त्याचा वर्ष झाला होता कंप्लीट चालू करण्यापासून. तर त्या संदर्भात अपडेट आहे. 2 जुलै 2025 रोजी याचा GR काढलेला आहे. तर पहा, काय सांगतो हा GR, काय त्याचं कधी याचा निधी पडणार आहे, त्या सर्व गोष्टी पाहून घेऊ. तर चला स्टार्ट करू. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामध्ये योजना चालू झाली. तर या योजनेमध्ये खूप तर पहा, यामध्ये शासन निर्णय काय काय सांगतो. तर पहा, प्रस्तावना अशी आहे: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंब कल्याणची त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. 21 ते 65 वर्षाच्या वयोगटातील जी कोणी पात्र विवाहित महिला आहेत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्व, त्यानंतर निराधार महिला आहेत, तर त्यांच्यासाठी ही योजना काढण्यात आली होती. त्यामध्ये डायरेक्ट DBT ज्याला म्हटलं जातं, DBT बऱ्याच जणांना माहीत नसेल. त्याच्यामध्ये असा प्रश्न असतो, DBTमध्ये डायरेक्ट तुमच्या खात्यावर हे पैसे पडत असतात शासनाकडून. ते आहेत 1500 इतके दरमहा देण्यात येत असतात. ठीक आहे. योजना चालू झाल्यापासून दर 2 महिने, 4 महिने, महिना, 5 महिने अशा प्रकारचे हे अमाऊंट तुमच्या अकाउंटवर पडत आहेत. ठीक आहे. तर मागील 2 महिने झालं हे अमाऊंट पडलेलं नाही आहे. तर त्या संदर्भात आहे. पहा, सदर योजनेच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्यक 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मागणी यामध्ये 2235 D767 अंतर्गत यामध्ये 3960 ठीक आहे 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे एवढे पैसे तुम्हाला देण्यासाठी जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पहा, निर्णयांच्या अर्थसंकल्प निधी वितरण प्रणालीद्वारे BMC जे आहे त्यामध्ये 410 कोटी, अक्षरी 410 कोटी 30 लाख फक्त इतका निधी विभागास उपलब्ध करून दिला आहे. सदर उपलब्ध निधी करून दिलेला निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर त्यामध्ये पहा, 2025-26 मध्ये वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती, नवबौद्ध, त्यानंतर घटकासाठी 3, त्यानंतर 2235 734 अंतर्गत सहाय्यक अनुदान त्यानंतर उद्दिष्टाखाली 3960 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 410 कोटी अक्षरी आणि त्यामध्ये 30 लाख ठीक आहे एवढा मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत महिला बालविकास यांच्या योजनेअंतर्गत महिला बालविकास अंतर्गत मंत्रालयात आहरण व संवितरण अधिकार राहील. ठीक आहे. सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण संवितरण अधिकारी या समिती आभासी वैयक्तिक ठेव लेखा VPDA प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते यांच्यामार्फत जमा करण्याचे अनुषंगाने तात्काळ करण्यात कारवाई यावं. ठीक आहे. तर आता हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो ही सर्व माहिती. पहा, बरेच जणांना हे पूर्ण वाचून दाखवलं असं समजत असेल की यामध्ये काय झालं काय असं समजत नसेल, तर शॉर्टमध्ये सांगतो. माझी लाडकी बहीण योजना ही जी निघाली यामध्ये योजनेमध्ये जेव्हा यांचे अकाउंट 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत जे कोणी याच्यामध्ये इलिजिबल आहे, तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे, दाखवले मी या ठिकाणी. इलिजिबल कोण आहेत, जे घटस्फोटित असतील, त्यानंतर व्यक्त असतील, त्यानंतर पात्र विवाहित असतील, त्यानंतर विधवा असतील, अविवाहित महिलांच्या ज्या अशा महिला आहेत यांच्यासाठी 21 ते 65 वर्षापर्यंतची योजना काढण्यात आली होती. ज्यांना त्यांचा डेली जे आहे त्यांचं खर्च भागवण्यासाठी हे सरकारनं काढलं योजना. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट DBT अंतर्गत पैसे भेटत असतात. DBT जे असते तुमच्या खात्यावर डायरेक्ट तुमचे पैसे पडत असतात, मध्ये कोणी देणार घेणार नसतं. तर यामध्ये 1500 अमाऊंट ठरलेला आहे. तर मागील 2 महिन्यापासून हे 1500 पडत नव्हते. आता हे 2 तारखेचं हे GR आहे. पहा, 2 जुलैला GR निघालेला आहे. तर आज आपण 3 जुलैला व्हिडिओ बनवतो. 29 तारखेला याचा 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. तर यामध्ये पैसे पडायला चालू झालेले आहेत. ठीक आहे.
या GR नुसार तुम्हाला पैसे हे लागली चालू होणार आहेत. काही ठिकाणी चालू पण झालेले आहेत. पुढल्या 10 तारखेपर्यंत जेवढे पैसे आहेत ज्यांचे पेंडिंग लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वांचे पैसे पडून जाणार आहेत. ठीक आहे. तर जे कोणी आता जवळपास 10 तारखे किंवा 12 तारखेपर्यंत त्याचे पैसे सर्वांना भेटून जातील. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा, त्यांना माहिती पाठवा. खूप महत्त्वाची माहिती आहे, जेणेकरून त्यांना हा अपडेट जे आहे भेटून जाईल की त्यांचे पैसे कधी पडणार आहेत काय नाही ते. ज्यांना बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर पहा, त्यांचे पैसे हे शासनाने मान्य केलेले आहेत. तर 2 महिन्याचे पैसे त्यांना या ठिकाणी जे 2 महिन्याचे पेंडिंग पैसे होते 1500 3000 जे आहेत ते ह्या 10 तारखेपर्यंत किंवा 12 तारखेपर्यंत त्यांना भेटून जातील. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ जर आवडला नक्की तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे अपडेट आपण चॅनलवर आणत असतो. ठीक आहे. जर तुम्हाला हा जर पाहायचा असेल, हा GR जर पाहायचा असेल तर हा GR तुम्हाला शासन निर्णय जे GR महाराष्ट्र म्हणजे यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला भेटत असतात. ठीक आहे. त्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अन्यथा तुम्ही महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावर भेटू शकता. त्या ठिकाणी पण तुम्हाला ही सर्व माहिती भेटून जाते. अदरवाईज तुम्ही हा नंबर जो आहे हा नंबर GR महाराष्ट्रावर टाकून GR महाराष्ट्र वेबसाईटवर टाकून तुम्ही या ठिकाणी हा नंबरनुसार तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. जी कोणती भगिनी वगैरे असतील त्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर त्यांना लाईक करायला विसरू नका. चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.